मॉर्निंग मित्रांनो, हे आहे सध्या घाटात. रात्रीवरती थांबलो होतो कारण मध्ये गाड्या बंद पडल्या होत्या. घाट दाखवतो मी घाट एकदम सिंगल घाट आहे आणि गाड्या सध्या नाही बरं का सकाळ सकाळ आल्यामुळं. तर तुम्ही बघू शकता हा घाट आहे. खाली बघू शकता किती छोटा रस्ता आहे एकदम. मध्ये घुसत आहेत कडे पण लोक. असो तर चला घाटात आहे मी जातोय हळूहळू. घाटातून सीन बघू शकता तुम्ही कसं काय. खाली तलाव आहे, वातावरण लय भारी पण पुंगी टाईट होती गाडी चालवायची म्हणल्यावर. सिंगल रस्ता आहे, मोठी गाडी आहे. पुढं बॉडी गाडीवाला चाललेलं आहे, हळूहळू चाललंय आपली गाडी. इथं या तरी घाटात रस्ता व्यवस्थित आहे, नाही तर पुढं गेल्यानंतर पुढच्या घाटात लय डेंजर रस्ता मला दाखवतो मी. तिथं तर हमखास कधी पण ऍक्सिडेंट झालेलं राहते. वातावरण कसं काय झालेलं आहे. वळण डेंजर आहे. अजून एक महत्वाचं वळण आहे, अवघडते. हे बघू शकता खाली वळण आहे, तुम्हाला दाखवतो पुढे गेल्यावर. हे इथूनच जाम लागायला लागलो वळणामुळं, माहितीये का. गाडी उभा राहिलेली आहे एकदम जागेवर आहे, त्यामुळं अवघड आहे. घाटातील वातावरण भारी सिनेरावर भारी वाटतं. घाट जाम झालाय, पुढून गाड्या येतात. लय डेंजर वळण आहे. हे पहिलं आहेच पण यापेक्षा डेंजर आहे पुढे गेल्यानंतर. तुम्हाला दाखवतो मी पुढे गेल्यावर. मित्रांनो हे आहे वळण, खूप डेंजर वळण, जागेवर वळण आहे. खालच्या गाड्यावरती असतो आपल्याला थांबावं लागतं. खड्डे झाले तो घाटात एकदम जाम लागत असं बघू शकता. बारीक मी वळण पास करून आलोय, ट्रॅफिक जाम झालं त्यामुळे व्हिडिओ का काढता नाही आला. असे खड्डे पडले, डेंजर आहे घातली मारणा मातीचे असे खड्डे येतात. तर चला चाललो आपण. घाट उतरून अजून हाय बराच आहे पण जाऊया हळूहळू. ट्रॅफिक जाम आहे, घाटात त्या मोबाईल जास्त यूज नाही करता येत. तर चला पुढं. तर मित्रांनो किती भारी सीन आहे बघू शकता तुम्ही. घाट चढत चालू आहे माझं. खाली तलाव, मस्त वातावरण. हे बघू शकता घाट एकदम स्लो चालवावं लागतंय, एकामागे एक एकामागे. डेंजर घाट आहे. त्यातले त्यात रस्ता खराब झालेला आहे घाटात, त्यामुळे एकदमच हळूहळू चालवावं लागायचं आपल्याला, नाही का. हे बघू शकता इकडं गाड्यावाले ते. इथं बरं आहे, मागच्या या ठिकाणी लय खड्डा पडला होता तरी आहे लेफ्ट साईडला बघू शकता तुम्ही. कसं काय वातावरण ऐकायलाच भारी वाटतंय. घाटच वळण ते लयच डेंजर हो. आरशात मागं बघायला कच्च्यात माती जाते का, ते कच्च्यात टायर जातं, कच्च्या मातीत टायर जाते खाली काय. मागचं टायर लांब गाडी असल्यामुळे लांबून. मित्रांनो गाडी चालवायचं सोपं नाही. घाट सुरू होते या ठिकाणी. तुम्हाला म्हणलंय पहिलंच तुम्ही बघू शकता. गाडी पलटी झालेली, कंट्रोलच नाही झाली बघा. डायरेक्टच खाली गेली गाडी. आता मला 4 ते 5 गाड्या दिसल्यात अशा म्हणून झालेल्या. बघू शकता कशी गाडी खाली गेली. त्या ड्रायव्हरचं काय झालं असेल, अवघड आहे. असे घाट आहेत, वळ नाही जागेवर. डेंजर घाट आहेत. एकदम हळूहळू गाडी चालते. 10च्या स्पीडने गाडी चालली माझी, बघू शकता तुम्ही स्पीड. असो जाऊ द्या, चला आपण हळूहळू जाऊया, नाही का. बघा मित्रांनो अजून एक गाडी आहे का. कसं काय झालं नेमकं काहीच कळना. पलीकडल्या साईडने एकदम खाली गेली. त्यामुळे गाडी पावसाळ्यात एकदम हळूहळू चालवायची. अजून एक गाडी खाली गेलेली तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी. रस्ते एकदम खड्डे येतं, एकदम खड्डे बघू शकता. डायरेक्टच खाली गेलेली गाडी. काय अवघड आहे मला वापरायचं. त्यामुळे मित्रांनो कृपया करून पावसाळ्यात गाड्या हळूहळू चालवा. गाड्या हळू चालवल्याच्या व्यतिरिक्त काहीच पर्याय नाही. रस्ता एकदम डेंजर आहे. चला आपण जाऊयात हळूहळू, कारण मजा रिक्स घेण्यात काय अर्थ नाही. मित्रांनो मी सध्या कपारडा या घाटात आहे. एक 8-9 किलोमीटरचा घाट आहे. बघू शकता अशा गाड्या बंद पडतात, नाही का. ट्रॅफिक जाम लय अवघड होते. काय झालं काय माहिती. एकदम हळूहळू गाड्या चालल्यात. रस्ते पण लय डेंजर झालेले इथं. तर चला जाऊया हळूहळू. मित्रांनो बघू शकता अजून एक गाडी पलटी झालेली दिसत असेल तुम्हाला. बघा किती गाड्याचं अवघड आहे.
हाय का नाही नशीब लयच डेंजर हो. गाडी ड्रायव्हरचं नशीबच फटकं राहतंय. तुम्ही बघू शकता कशी पलटी झाली आहे गाडी. हळूहळू चला जावं भावांना. परत या ठिकाणी पण एक गाडी बघा ही कधी जळाली का काय माहिती, पण कसं झालंय डेंजर राव. घाट पण व्यवस्थित वातावरण भारी फिरण्याजागी, पण असे कुब्दे होते ते अशा ठिकाणी. स्पीडला हळूहळू चाललोय आपण सध्या, कारण रस्ते खराब येतं. तर चला जाऊया. तर फायनली मित्रांनो मी गुजरातच्या हायवेवर आलोय. भरपूर हळूहळू आले, भरपूर टाईम लागला, कारण रस्ता खराब होता, खूप टाईम लागला नाही का. असो आलोय आपण आता. ट्रॅफिक भरपूर आहे आणि इथं मधल्या पट्ट्यावरूनच गाडी चालवावं लागते तिथे, अन्यथा फाईन मारला जातो. लेफ्ट साईडचा पट्टा आणि मधला पट्टा या साईडला मी खाली केलेलं आहे एकदा आधी, आणि आता मी आहे बघू शकता हा रस्ता जायला फक्त आणि इकडनं येण्यासाठी. हा रस्ते इकडं हायवे पण खराब झाले तर एकदमच. असं नाही की बाबा गुजरात येईन रस्ते चांगले तर एकदम खराब झालेले. तर असो चला जाऊया कुठतरी, आंघोळ वगैरे करू आता. मित्रांनो गेलं 1 ते 1.5 तास झालं मी जाममध्ये. थोडी गाडी पुढे सरकते फक्त 10 मीटर 15 मीटर 20 मीटर एवढंच. बस 1 ते 1.5 तास झालं. मग आंघोळ केल्याच्या नंतर निघालेलो मी. 1 ते 1.5 तास झालं इथंच अजून. काय लयच अवघड झालंय. इकडं गाड्या आपण मधल्या पट्ट्यात आहेत, गाडीच चलत नाही. एवढं जाम लागलंय काय कळानाच काय झालंय काय माहिती. मी आहे सध्या कांब्रेजच्या मागं. कडोदरा म्हणून गाव आहे, कांब्रेजच्या थोडं माग आहे. एक 25-30 किलोमीटर आहे. आणि इथं जाम लागलंय, काय झालंय काय कळाना. लय वैतागून जाते माणूस, गाडीच चलत नाही कसलीच. आता जवळपास 1 ते 1.5 तास फक्त 1 ते 1.5 किलोमीटर आलोय मी फक्त. अजून 1 ते 2 किलोमीटर असेल माझ्या हिशोबाने हे ट्रॅफिक जाम लागलेलं. काय कळत नाही. असो लयच वैताग येतो राव जाममध्ये. जाम नसतं ना काय विषय नाही. आतापर्यंत एक 50-60 किलोमीटर गेलो असतो मी, कव्हर झालं असतं. काय फायदाच नाही ना. किती पळालं तरी म्हणलं जा लवकर जाणं होईल रात्रीचं. काय जायला अवघड झालंय. मागं गाड्या येतात, इकडं गाड्या येतात बघू शकता. टिकून जाम मागं पलीकडला पट्टा मोकळा आहे फक्त येणाऱ्या गाड्या. तर चला जाऊया हळूहळू. काय नशीबच. गरम होतं या साईडला जास्त, पाऊस नाही नुसतंच गरम होतं, वल्ला झालं पूर्ण. असो जाऊ द्या चला. कारण मी आहे गुजरातमध्ये आलो जवळ पॉईंटचं जेवण थांबलोय. तुम्ही बघू शकता मिक्स व्हेज भाजी, छास आणि चपाती. या ठिकाणी पाणी, हॉटेल भरपूर मोठं आहे असं. तर चला जेवण वगैरे करू आणि झोपायचं आणि पाठ उठून जायचं डायरेक्ट पॉईंटला. तुम्ही चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.